ठरलायस तू आणि तू माझ्यावर प्रसन्न आहेस आणि तू काय मला देणार. तुला काय हवा असेल या गरुडाकडनं मागून घे. संधी चालूनच आले. काय ते मी तुझ्यावर प्रसन्न आहे असं म्हणालो. मग तूच म्हणाला काय ते तेव्हा तूच माझ्याजवळ मी सांगितलंय तसं बोलायचं सत्ताला त्याची वंदावी पाहुणे एवढा उदार मतवादी आहे. गरुड बर ज्या राजा सत्यव्रताला मी प्रसन्न झालो आणि प्रसन्न होऊन सुवर्ण मुद्रिका ही पाहती सुवर्णाची मुद्रिका राजकर्त्याजवळची त्याच्या हितासाठी मग ही सुवर्ण मुद्रिका या देवाला दे. फसविला की नाही तेव्हा फसलेला नाही. माझ्या कर्तव्याची मला जाणीव करून आज तू दिली आहे. या सुवर्णाच्या मुद्रिकेमुळं मी कोण करतोय काय याचा विसर मला पडला. तेव्हा ही मुद्रिका तुझी आहे. अनन्य भावे मी तुला शरण आलोय. माझ्या मनात तो समाधान पण आश्चर्य तिकडे म्हणतोय. हे सगळ्या नमस्कार हो ही गोडी देवा याला पूर्वस्थितीत हे माझा प्रिय भक्ता आपला वरदस्त मस्तकी साक्षात हा मी परिपूर्ण शुद्धीवर आलोय. पण भगवंता तुझ्या ग्रहाचा साक्षात निश्चित मनोरमना परिपूर्ण होती. सगळ्या भगवंता तुलाही मला नमस्कार. पण याला नमस्कार कर. याला नमस्कार नाही याला करणार. माझ्या जीवनातून मला यानं उठविलं. काय प्रसंग माझ्या जीवनात निर्माण केलाय तेव्हा तू जाणतोय. देवाच्या एका ब्राह्मणाने आपली धर्मपत्नी घोडी झाली शाप दिलाय. शाप ठेवलाय बायको असून ब्रह्मचारी कोण आहे. बायको असून ब्रह्मचारी आणि वज्र नाही. आपला वरदस्त मस्तकी साक्षी हे सारं सर्वस्व नाट्य निर्माण झालं. पण भगवंता मी एका सत्वधीर असताना स्वच्छ नाट्य नातामन केलं. कुणाच्या बद्दल माझ्या मनात पापी भावना नाही किंवाच पापी भावना नाही असं असताना हे काय याला काय नाही सुवर्ण मुद्रिका ज्यावेळी मी तुला बाहेर केली त्यावेळी माझ्या मुखावरचे शब्द बाहेर पडले. गेली माझ्या तिला दूर करू नको त्याच्यामुळे सारा काही प्रकार घडला. पण गेली कुठं सर्वोदय तुझ्या पृष्ठभागी या देवाचा मंगलमय आशीर्वाद आहे. ना ड्रेस गाव सिंधुरत्न रचवता नाट्यमंडळ